विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 32 वरील चौथा प्रॉब्लेम सोडवत आहोत. मागील तासाला आपण डेबिट बॅलन्सेसचं पूर्ण पोस्टिंग केलेलं आहे. आता या तासाला आपण क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करणार आहोत. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत पियुष आणि अरुण यांचं. पियुष यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये आणि अरुण यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये. त्यांचं कॅपिटल घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पियुष यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये. अरुण यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅपिटल नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 20,500 रुपये. याचा अर्थ आपण देणं आहे 20,500 रुपये. आणि क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडायची आहेत आपल्याला. सन्ड्री क्रेडिटर्स आउटर कॉलमला 20,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,000. याचा अर्थ असा आहे की फिक्स डिपॉझिटवरती आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड मिळाले 1,000 रुपये. आपल्याला ते मिळाले म्हणून तो आपला फायदा आहे आणि तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण इन्कम्स अँड गेन्स लिहित असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट received on fixed deposit ₹1,000. आता 1,200 रुपयेसुद्धा आपल्याला फिक्स डिपॉझिटवरती इंटरेस्ट मिळालेले आहेत आणि प्लस 1,000 रुपयेसुद्धा फिक्स डिपॉझिटवरतीच इंटरेस्ट मिळालेले आहे. दोन्ही आपण इनर कॉलमला लिहून त्याची बेरीज आउटर कॉलमला लिहिली तरी चालेल किंवा या पद्धतीने तुम्ही पोस्टिंग केलं तरी चालेल. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 10,000 रुपये. याचा अर्थ बँक अधिविकर्ष सवलत. आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही सवलतही आहे आणि कर्जही आहे. कारण ही सवलत फक्त चालू खात्यावर मिळत असते आणि चालू खाते हे फक्त व्यापारी किंवा व्यावसायिक यांनाच ओपन करता येते. या बँक ओव्हरड्राफ्ट ही अशी सवलत आहे की व्यापाऱ्यांना त्यांच्या खात्यात जेवढी रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची मुभा जेव्हा बँक आपल्या खातेधारकांना देते तेव्हा त्या सवलतीला बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. ही रक्कम नंतर व्यापारी बँकेला देणं लागतात म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट ही सवलतही आहे आणि कर्जही आहे. बँक ओव्हरड्राफ्ट हे कर्ज असल्यामुळे किंवा देणं असल्यामुळे आपलं त्याचा इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट ₹10,000. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर आहेत सेल्स 1,20,000 रुपये. याचा अर्थ आपण त्या वर्षी एकूण मालाची विक्री केलेली आहे 1,20,000 रुपये. आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स डायरेक्ट आउटर कॉलम. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेल्स रिटर्न्स दिलेले नाहीत म्हणून एकूण सेल्स आपण डायरेक्ट आउटर कॉलमला घेणार आहोत. 1,20,000 रुपये. आपल्याला असं लक्षात येत आहे की क्रेडिट बॅलन्सेसचं सुद्धा पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ज्या ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या सोडवणार आहोत. आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट दिल्या आहेत या प्रॉब्लेममध्ये. त्यापैकी दुसरी, तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ पहिली ॲडजस्टमेंट आणि शेवटची ॲडजस्टमेंट आपली राहिलेली आहे. चला तर मग आता पहिली ॲडजस्टमेंट आधी आपण सोडूया. Stock on hand on 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे
की 31 मार्च 2019 रोजी त्यांच्याकडे मालाचा साठा एवढा शिल्लक आहे की ज्या मालाची कॉस्ट प्राईस ही 40,000 रुपये आहे, तर मार्केट प्राईस ही 35,000 रुपये आहे. म्हणजे कॉस्ट प्राईस याचा अर्थ असा होतो की मूळ किंमत, त्या मालाची मूळ किंमत आहे 40,000 रुपये, पण त्याची मार्केट प्राईस 35,000 रुपये आहे. हा मालाचा शिल्लक साठा आहे, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे मालाचा. आणि क्लोजिंग स्टॉकचे अमाऊंट जेव्हा 2 देतात त्यापैकी एकच आपल्याला अमाऊंट घ्यायची असते. तर तुलना करायची, मग अमाऊंट लहान कोणती आहे, तर 40,000 आणि 35,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी लहान अमाऊंट आहे 35,000 रुपये. मग आपल्याला 40,000 रुपये कुठेही घ्यायचे नाहीत. मग 35,000 रुपयांचेच इफेक्ट येणार आहेत. फर्स्ट इफेक्ट येतो क्लोजिंग स्टॉकचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 35,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 35,000 रुपये. आपण पहिली ॲडजस्टमेंट झाली अशी खूण करूया. दोन्ही इफेक्ट लिहून झालेले आहेत. आता शेवटची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. आधी आपण त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. गुड्स म्हणजे माल, डिस्ट्रॉय म्हणजे नुकसान होणे, बाय फायर म्हणजेच आगीमुळे आपल्या मालाचे नुकसान झाले, की जो माल 8,000 रुपयांचा आहे त्या 8,000 रुपयांच्या मालाचे आगीमुळे नुकसान झाले. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या 8,000 रुपयांच्या मालाचे आगीमुळे नुकसान झाले, पण इन्शुरन्स कंपनीने म्हणजेच विमा कंपनीने आपल्याला फक्त 6,000 रुपये नुकसान भरपाई दिली असा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की आपण त्या मालाचा विमा उतरवला होता आणि ज्या मालाचा आपण विमा उतरवला होता त्या मालाचे आगीमुळे नुकसान झालेले आहे आणि इन्शुरन्स कंपनीने जो 8,000 रुपयांच्या मालाचे जे नुकसान झाले त्यापैकी फक्त 6,000 रुपयेच आपल्याला नुकसान भरपाई, क्लेम म्हणजे नुकसान भरपाई दिलेली आहे. आता इथे आपल्याला एक नियम असा शिकायचा आहे की जेव्हा विमा उतरवलेल्या मालाचे आगीमुळे किंवा चोरीमुळे किंवा अपघातामुळे नुकसान होते आणि विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देते, अशा वेळेस त्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आपल्याला लिहायचे आहेत. मग आता ते एक एक इफेक्ट आपण लिहूया. बघा, पहिला इफेक्ट गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. आपल्या एकूण मालाचे जे नुकसान झालेले आहे तो इफेक्ट लिहूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. म्हणजे प्रत्यक्षात जेवढ्या रुपयांचे नुकसान झाले ती अमाऊंट लिहूया 8,000 रुपये. आपण हे 8,000 रुपये हा इफेक्ट लिहिला. आता आपल्याला सेकंड इफेक्ट लिहायचा आहे. जे 6,000 रुपये विमा कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई दिलेले आहेत तो इफेक्ट लिहूया ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम, म्हणजे प्रत्यक्षात त्या विमा कंपनीने आपल्याला जेवढी नुकसान भरपाई दिली ती अमाऊंट आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत 6,000 रुपये. 2 इफेक्ट तुम्हाला समजलेले आहेत. आता नियम आपण असा शिकलेलो आहोत की जेव्हा विमा उतरवलेल्या मालाचे कोणत्या तरी कारणामुळे नुकसान होते तेव्हा त्याचे 3 इफेक्ट लिहायचे असतात. आपले 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आता तिसरा इफेक्ट लिहायचा आहे आपल्याला. आपल्या एकूण मालाचे नुकसान झालेले 8,000 रुपयांचे, पण विमा कंपनीने आपल्याला 6,000 रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. याचा अर्थ 8,000 वजा 6,000 बरोबर 2,000 रुपये. म्हणजे आपल्याला 2,000 रुपयांचा लॉस सहन करावा लागला.
मग हा जो लॉस सहन करावा लागला 2,000 रुपयांचा, तो इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर. म्हणजे प्रत्यक्षात आपण 2,000 रुपयांचा लॉस सहन केलेला आहे आणि तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा. तर अशा पद्धतीने आपली तिसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. आपण त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की या प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ आपल्याला आता प्रॉब्लेम टॅली करायचा आहे आणि प्रॉब्लेम टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे आहे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्वात शेवटी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. चला आपण एक एक अकाउंट क्लोज करणार आहोत. आधी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपण जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा आधी ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर आपल्याला डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि ही बेरीज मी तुमच्या माहितीसाठी इथे पेन्सिलीने लिहित आहे आणि पेन्सिलीने लिहिलेली बेरीज मी नंतर खोडणार आहे. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,24,500 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 1,63,000 रुपये. आता तुलना करायची की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे की क्रेडिट साईडची. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे. याचा अर्थ इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी. आणि जी बेरीज मोठी आली ती आपण दोन्ही साईडला लिहूया, म्हणजे क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. 1,63,000 रुपये, 1,63,000 रुपये. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. मग आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 1,63,000 वजा 1,24,500 वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 38,500. याचा अर्थ ग्रॉस प्रॉफिट झाला आपल्याला 38,500 रुपये. तो लिहूया. टू ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो आणि तो झालेला आहे 38,500 रुपये. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेला आहे. ट्रेडिंग अकाउंटला जो ग्रॉस प्रॉफिट झाला तो ट्रान्सफर करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे 38,500 रुपये. आता आपल्याला क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. आणि जिथं पोस्टिंग झालेलं आहे बरोबर चौथ्या ओळीवर 1, 2, 3, 4 आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज केल्यानंतर बेरीज आलेली आहे 25,885 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 40,700 रुपये. तुलना करूया मोठी बेरीज कोणती आली तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 40,700 रुपये. जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिटला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण लिहूया. 40,700 रुपये, 40,700.
जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा नेट प्रॉफिट होतो. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 40,700 वजा 25,885 रुपये. उत्तर आलेलं आहे 14,815 रुपये. म्हणजे त्यांना एकूण नेट प्रॉफिट झालेला आहे 14,815 रुपये. हा एकूण नेट प्रॉफिट आहे. टू नेट प्रॉफिट. मग पार्टनर्सची नावं लिहूया. पियुष आणि अरुण. एकूण नेट प्रॉफिट आता त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशोबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाही. आणि आपण वाचन करत असतानाच अभ्यासलेलं आहे की जेव्हा आपल्याला रेशोबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन दिलेली नसते तेव्हा इक्वल त्यांना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटून द्यायचा आहे. मग आपण त्यांना इक्वल वाटून देणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला एकूण जो नेट प्रॉफिट झालेला आहे 14,815 रुपये, त्या नेट प्रॉफिटला 2ने भाग घालवावा लागेल आपल्याला. तेव्हा जे काही उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 7,407.5. मग आता जेव्हा पॉईंटच्या पुढे 5 किंवा 5पेक्षा मोठी रक्कम असते तेव्हा अलीकडील अंक आपण 1ने वाढवतो. म्हणजे 7,408 रुपये झाले. म्हणजे एका पार्टनरला आपल्याला 7,408 रुपये द्यावे लागत आहेत, तर दुसऱ्या पार्टनरला 7,407 रुपये द्यावे लागतील. 1 रुपया कमी द्यावा लागेल. तो यासाठी कारण ती बेरीज आपली एकूण नेट प्रॉफिट एवढी झाली पाहिजे या उद्देशाने आपण पियुष यांना 7,408 रुपये एवढा नेट प्रॉफिट देणार आहोत आणि अरुण यांना 7,407 एवढा नेट प्रॉफिट देणार आहोत. कारण या दोघांची बेरीज एकूण नेट प्रॉफिट एवढी झाली पाहिजे म्हणून. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलेला आहे. आता त्यांना जो नेट प्रॉफिट झाला तो आपण ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पियुष यांच्या कॉलममध्ये 7,408 रुपये आणि अरुण यांच्या कॉलममध्ये 7,407 रुपये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट पियुष यांच्या कॉलममध्ये 7,408 रुपये आणि अरुण यांच्या कॉलममध्ये 7,407 रुपये. आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर आधी आपण अरुण यांचं अकाउंट क्लोज करणार आहोत आणि नंतर पियुष यांचं अकाउंट. आपल्याला असं लक्षात येत आहे की अरुण यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिट साईडला आहेत 80,000 प्लस 7,407 रुपये. म्हणजे आपल्याला सहज लक्षात आलेलं आहे की अरुण यांच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे. मग आपण ती बेरीज क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. उत्तर आलेलं आहे 87,407 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आली 87,407 रुपये. आपण बेरजेत तर लिहिले डेबिट साईडला 87,407 रुपये, पण तेवढा बॅलन्स कॅरीड डाऊन दिल्यानंतर बेरजेमध्ये तेवढी अमाऊंट दिसेल डेबिट साईडला. म्हणजे आपल्याला डेबिट साईडला 87,407 रुपये बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे. हा बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं अरुण यांचं अकाउंट क्लोज. आता आपण पियुष यांचं अकाउंट क्लोज करणार आहोत. पियुष यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. क्रेडिट साईडला आहेत 80,000 प्लस 7,408 रुपये. याचा अर्थ क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे. उत्तर आलेलं आहे 87,408 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती डेबिटला पण लिहूया 87,408 रुपये.
आता आपल्याला डेबिट साईडला पूर्णच्या पूर्ण रक्कम कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे, कारण डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. 87,408 रुपये हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते त्यांचं खरं कॅपिटल आहे आणि ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्सची नावं लिहूया, पियुष आणि अरुण. पियुष यांचं कॅपिटल आहे 87,408. मी बॅलन्स कॅरीड डाऊनमधील रक्कम घेत आहे 87,408 आणि अरुण यांचं कॅपिटल आहे 87,407. दोघांच्याही कॅपिटलची बेरीज आउटर कॉलमला घेऊया. उत्तर आलेलं आहे 1,74,815 रुपये. म्हणजे दोघांचे कॅपिटल मिळून 1,74,815 रुपये आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते. जर बेरीज समान आली नाही तर आपलं पोस्टिंग कुठेतरी चुकलेलं आहे असे समजावे. आणि जेव्हा लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते तेव्हा आपला प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. मग आपण बॅलन्स शीट क्लोज करत आहोत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज आपल्याला स्वतंत्र करायची आहे. मग बेरीज करण्यापूर्वी आपलं जिथं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी एक ओळ जागा सोडून लॅबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत. आणि लॅबिलिटी साईडची बेरीज केल्यानंतर बेरीज आलेली आहे 2,05,315 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीजसुद्धा तेवढीच आलेली आहे 2,05,315 रुपये. म्हणजे आपला प्रॉब्लेम 2,05,315 रुपयांनी टॅली झालेला आहे. अशा पद्धतीने आज आपण चौथा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.